हाय गाईज, आज आम्ही फायनली पोचलो आहे दिल्लीला आणि दिल्लीवरून आपण आज सेकंड डे म्हणजे रात्री आम्ही बसलेलो एअरपोर्टवरून. तर आत्ता आपण पोचलो दिल्लीला. तर दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग चालू करत आहोत. तर खूप मस्त मजा आली. फर्स्ट टाईम आम्ही एअरपोर्टमध्ये आलो आणि फर्स्ट टाईम एअरप्लेनमध्ये बसलो. तर खूप मस्त मजा आली. नवीन एक्सपिरियन्स होता. खूप मस्त मस्त दिसत होतं. खाली असं विंडो सीट होती आमची आणि मस्त वाटलं खूप. तर तुला कसं वाटलं? खूप छान. मी खूप एक्साइटेड होते. काय होतेस? खूप एक्साइटेड होते. हां, तर मस्त मजा आली. तर इथून पुढे आपण आजच्या दिवसातला दुसरा ब्लॉग चालू करत आहोत आणि मस्तपैकी मजा करणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत पहा. बाय बाय. आपण सकाळी एअरपोर्टला उतरलेलो आणि एअरपोर्टवरनं उतरून आपण ऍक्च्युली जाणार होतो शिमल्याला, पण यांनी सांगितलं की आम्हाला शिमल्याला नाही जायचं, मनालीला जायचं आहे आपल्याला पहिल्यांदा. तर आपण आज मनालीला जाणार आहे. मनालीला जाण्यासाठी आम्हाला तिथून दिल्लीच्या एअरपोर्टवरून मनालीला जायला 12 ते 14 तास लागतात. 12 ते 14 तासासाठी आम्हाला ही टॅक्सी म्हणजे कॅब स्विफ्ट डिझायर आहे, ही पॅकेजमध्ये मिळालेली आहे. तर आम्ही जवळजवळ 600 किलोमीटर जाणार आहे. मस्त मस्त व्ह्यूज होते मध्ये, आम्ही कॅप्चर केलं ते टाकतोच आणि खूप मस्त वाटतंय. फक्त ट्रॅव्हलिंग खूप जास्त होत आहे, पण ठीक आहे. आता मला डायरेक्ट जाणार आहे आणि आमचा प्लॅन होता रोहतांग पासचा 4-5 दिवसाचा, पण आम्ही सांगितलं की रोहतांग पास तुम्हाला उद्याच करायचं आहे. तर उद्या रोहतांग पासला आम्ही जाणार आहे. तर तुम्ही एन्जॉय करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज आम्ही मनालीला आलो आहे. तर दिल्लीपासून मनालीचा जो प्रवास आहे त्यामध्ये आम्ही 2 वेळा खाण्यासाठी, आधी मगाशी नाश्त्यासाठी थांबलो, आता आम्ही इथे दुपारचं जेवण करायला थांबलो आहे. तर आम्ही आधी थांबलो होतो तिकडे, पण आम्ही स्वतः खर्च केला. पॅकेजमध्ये त्या गोष्टी नसतात. तर हेच मला तुम्हाला सांगायचं आहे की ट्रॅव्हलिंगमध्ये होणारा खर्च म्हणजे दिल्ली टू मनाली या ट्रॅव्हलिंगमध्ये होणारा खर्च हा तुमचा स्वतःचा असतो आणि बऱ्यापैकी एक्सपेन्सिव्हच असतात त्या सगळ्या रेट कार्डमधल्या गोष्टी. तर मग आत्ता आम्ही मगाशीच खाल्लं होतं, त्यामुळे मी आत्ता जास्त काही मागवणार नाही आहे. मी आत्ता व्हेज फ्राईड राईसच मागवते, कारण ह्यांना पण होत नाही आणि मला पण नाही आहे. आम्हाला तिथे जाऊन डिनर पण आहे. सो तुम्ही लक्षात घ्या की ह्या ट्रॅव्हलिंगमध्ये लागणाऱ्या खाण्यापिण्याच्या गोष्टी आपल्या ह्या पॅकेजमध्ये इन्क्लूड नसतात. आणि रेट कसे रेट पण इथे खूप जास्तच आहेत. मुंबईच्या माने इथे जास्तच आहेत. पनीरची पण भाजी 350च्याच आसपास आहे ती पण, म्हणजे एक्सपेन्सिव्ह आहे. खूपच एक्सपेन्सिव्ह आहे. सो तुम्ही तुमच्या आवडीनुसार भूक असेल तर घेऊही शकता, पण आम्हाला आता सध्या जास्त भूक नाही, आम्ही राईसच मागवणार. थँक्यू. तर मग कसं वाटलं जेवण? आम्ही मागवला होता शेजवान फ्राईड राईस, पण हा आला बिर्याणी, व्हेज बिर्याणी. त्याच्यामध्ये चायनीजचं काही फीलच नाही आहे. आणि या राईससोबत तुम्हाला माहिती आहे का, त्यांनी शेजवान चटणी न देता रायता दिला. ॲक्च्युली सर्व बिर्याणीचाच फील आलेला आहे. रायता आहे आणि राईस आहे आणि शेजवान राईस कुठल्याच अँगलने वाटत नाही आहे. आणि याचा रेट तुम्हाला सांगू का, 280 रुपये रेट आहे आणि क्वांटिटी ठीक आहे, इनफ आहे म्हणजे. पण टेस्टमध्ये ना चायनीजची टेस्ट नाही आहे, बिर्याणीची टेस्ट आली. आपण आता आलो कुल्लू मनालीच्या जवळ. 50 किलोमीटर आहे कुल्लू मनाली. आता आपण पेट्रोल भरलेलं आहे. तुम्हाला दाखवतं गर्ल्स काय असतात. तर हिला खूप फिरायचं होतं, कुल्लू मनालीला जायचं, कुल्लू मनालीला जायचं. तर सर्व नजारे खूप मस्त मस्त आहेत आणि आमच्या मॅडम काय करतात बघा, झोपल्यात. आणि अख्खा प्रवास असा झोपूनच काढलेला आहे यांनी, वेगळं काहीच करत नाही आहेत. खूप
मस्त मस्त नजारे होते पण सगळे मिस केलेत. फक्त झोपण्यासाठी कुल्लू मनाली यायचंय आणि लाखोंचा खर्च करायचा आहे, बाकी काही नाही. हाय फ्रेंड्स, तर फायनली आम्ही आज पोहोचलो आहे मनालीला. मनालीमध्ये आम्ही हॉटेलमध्ये पण पोहोचलेलो आहे. हॉटेलची रूम तुम्हाला मी नंतर दाखवतोच, पण हॉटेलच्या रूमच्या आता आम्हाला डिनर आहे ना तो 10 वाजेपर्यंत आहे ना. आता वाजे 9:30. आम्ही पहिलं डिनर करायला चाललो आहे. पहिले डिनर करतो, मग तुम्हाला हॉटेलची रूम वगैरे पण दाखवतो. तर आपण फुल एन्जॉय करत करत ट्रॅव्हलिंगची मजा घेत आपण आता फायनली मनालीला पोहोचलेलो आहे. मनालीमध्ये तुम्ही पाहू शकता हे हॉटेल आहे मनालीचं. आमचं हे हॉटेल आहे आणि आमच्यापेक्षाही वरती खूप मोठे उंच उंच हॉटेल आहेत. एवढे उंच हॉटेल आहेत ना की एकदम बस मस्त वाटते. आणि वातावरण बघताल ना, तर तुम्ही मनालीला जर कधी आला नसेल ना तर मनालीला नक्की एकदा या. एकदम बेस्ट वातावरण, थंड वातावरण आहे, एकदम भारी वाटतं. तर चला आपण आता हॉटेलमध्ये एंटर करूया. तर आता आपण हॉटेलमध्ये एंटर करतोय. ही बघा कशी उभी राहिली, दिवसभर झोपून काढलाय आणि आता नाटके करते. हॉटेल खूप मस्त आहे. आणि आता आमचा डिनरचा टाइम झालेला आहे. 10 वाजेपर्यंत डिनर असतो. आम्ही 9:30 वाजत आम्ही व्हिडिओसाठी त्यांना थांबवले. तर आता आम्ही डिनर करणार आहे. तर मित्रांनो, ही आमची रूम आहे. रूम पाहू शकता, खूपच मस्त रूम आहे. असे 2 खुर्च्या आहेत. हा त्यांचा मेन्यू कार्ड आहे, तुम्हाला काय लागलं खायला वगैरे रूम सर्व्हिससाठी. परत एक फॅन आहे. ॲक्च्युली इथं फॅनची गरज नाही, खूप थंडी आहे इथं, त्याच्यामुळे फॅनची गरज नाही. टी व्ही आहे. परत तुम्ही बघू शकता बेड पण खूप मस्त आहे. आणि वरती पण वुडनचं केलेलं आहे सर्व वर्क. आणि आमचं बाथरूम आहे. बाथरूम पण खूप मस्त आहे, क्लीन आणि स्वच्छ आहे, एकदम मस्त बाथरूम पण. आणि आज आणि उद्या इथे स्टे करणार आहे आम्ही. ही बाल्कनी आहे आमची, पाहू शकता, खूप मस्त. आणि एवढं थंड आणि एवढं मस्त वातावरण आहे ना, खूप म्हणजे मस्त, एकदम भारी वाटते. तू काय बोलू शकतेस? रूम कशी वाटली तुला? छान, मला तर खूप आवडलंय सगळं. तर उद्या आम्हाला सकाळी रोहतांगला जायचंय. आम्ही परवा जायचं होतं, पण परवा रोहतांग बंद असल्यामुळे आम्ही परवा नाही जाणार आहे, उद्याच जाणार आहे. तर उद्या आम्ही रोहतांगला जाणार आहे. तर आम्हाला सांगितलं लवकरात लवकर ट्रॉफिक असते, त्याच्यामुळे लवकरात लवकर उठून तुम्ही इकडे खाली या. तर आम्हाला 4 वाजता जायला सांगितलंय. बघू आपण कितीला उठतोय आणि कितीला जातोय. तर आजचा व्लॉग कसा वाटला तुम्हाला आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आज हा व्लॉग आम्ही इथेच संपवतोय आणि नेक्स्ट डेचा व्लॉग नवीन तयार करणार आहे. त्यामुळे ना रोज नवीन व्लॉग पडणार आहे. तुम्ही आमचा व्लॉग बघत राहा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.